जय महाराष्ट्र मित्रांनो, आपले स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये। आज आपण काही मजेदार जीके क्वेश्चन पाहणार आहोत। व्हिडिओला लाईक नाही केलं तरी चालेल, पण व्हिडिओ शेअर नक्की करा, खास करून तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आईचे नाव काय होते? तुमचे ऑप्शन असतील जिजाऊ, नंबर 2 भीमाबाई, नंबर 3 लक्ष्मीबाई आणि नंतर जानकीबाई। तर तुमचं बरोबर उत्तर असणार आहे नंबर 2 भीमाबाई। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आईचे नाव भीमाई होते। गौतम बुद्धाची सर्वात मोठी मूर्ती कुठे आहे? तुमचे ऑप्शन आहे चीन देशात, नंबर 2 भारत देशात, नंबर 3 श्रीलंका देशात आणि नंबर 4 अमेरिका देशात। तर तुमचं बरोबर उत्तर असणार आहे नंबर 1 चीन देशात। गौतम बुद्धाची सर्वात मोठी मूर्ती चीन देशामध्ये आहे। गंगा नदीला राष्ट्रीय नदी कधी घोषित केले? तुमचे ऑप्शन 2002 मध्ये, नंबर 2 2004 मध्ये, नंबर 3 2008 मध्ये आणि नंबर 4 2009 मध्ये। तर तुमचं बरोबर उत्तर असणार आहे नंबर 3 2008 मध्ये। गंगा नदीला राष्ट्रीय नदी 2008 मध्ये घोषित केले। रसगुल्ला कोणत्या राज्याचा लोकप्रिय पदार्थ आहे? तुमचे ऑप्शन केरळ राज्याचा, नंबर 2 बंगाल राज्याचा, नंबर 3 बिहार राज्याचा आणि नंबर 4 ओडिसा राज्याचा। तर तुमचं बरोबर उत्तर असणार आहे नंबर 2 बंगाल राज्याचा। रसगुल्ला बंगाल राज्याचा लोकप्रिय पदार्थ आहे। सिमेंटचा शोध कोणत्या देशात लागला? तुमचे ऑप्शन चीन देशात, नंबर 2 भारत देशात, नंबर 3 इंग्लंड देशात आणि नंबर 4 अमेरिका देशात। तर तुमचं बरोबर उत्तर असणार आहे नंबर 3 इंग्लंड देशात। सिमेंटचा शोध इंग्लंड देशामध्ये लागलेला आहे। मानवाने बनवलेले पहिले हतियार कोणते? तुमचे ऑप्शन चाकू, नंबर 2 धनुष्य, नंबर 3 कुऱ्हाड आणि नंबर 4 तलवार। तर तुमचं बरोबर उत्तर असणार आहे नंबर 2 धनुष्य। मानवाने बनवलेले पहिले हत्यार म्हणजे धनुष्य आहे। उभे राहून पाणी पिल्यास कोणता आजार होतो? तुमचे ऑप्शन कब्ज, नंबर 2 पित्त, नंबर 3 लिव्हर आणि नंबर 4 डायबिटीज। तर तुमचं बरोबर उत्तर असणार आहे नंबर 3 लिव्हर। उभे राहून पाणी पिल्यास लिव्हर आजार होऊ शकतो। 32 चिरे त्यात नागिन फिरे सांगा काय? तुमचे ऑप्शन दात, नंबर 2 जीभ, नंबर 3 कपाट आणि नंबर 4 विमान। हे मित्रांनो, खास तुमच्यासाठी प्रश्न होता। तुम्ही मला या प्रश्नाचं बरोबर उत्तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। एक महत्वाची गोष्ट खास तुमच्यासाठी, सर्व प्रश्नाचे उत्तर एकदम बरोबर आहेत, पण एखाद्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडून चुकलं असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। भेटूया पुढच्या मजेदार व्हिडिओ मध्ये। तब तक के लिए जय हिंद, जय महाराष्ट्र।